नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर। एका गावामध्ये दोन जिवलग मित्र राहत होते। एकाचं नाव होतं आशिष उईके, तर दुसऱ्याचं नाव आहे रणजित सिंग ठाकूर। रणजित हा आशिषला आपल्या घरी नेत होता। घरी त्याची विधवा आई राहत होती। रणजितला कधी कल्पना देखील आली नाही की त्याची विधवा आई त्याच्या जिवलग मित्राच्या प्रेमामध्ये पडणार आहे। 42 वर्षांची कल्पना आपल्या मुलाच्या मित्रासोबत शारीरिक संबंध स्थापित करते आणि एक दिवस तिचा मुलगा या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये पकडतो आणि त्यानंतर घडते एक फारच भयंकर हत्याकांड, ज्याबद्दल या दोघांनी कधी विचार देखील केला नव्हता। नात्याला काळिमा फासणारी आणि मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे। नेमका काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील हबीबगंज पोलीस ठाण्याअंतर्गत श्यामनगर मल्टी असं एक ठिकाण आहे। श्यामनगर मल्टी येथे कल्पना नावाची 42 वर्षांची महिला, जी की विधवा आहे, ती महिला आपल्या मुलासोबत राहते। कल्पनाच्या मुलाचं नाव आहे रणजित सिंग ठाकूर। रणजित आणि कल्पना हे दोघं माय आणि लेक आहेत। कल्पनाच्या नवऱ्याचं निधन काही वर्षा अगोदर झालं। त्या निधनानंतर कल्पनाच्या घरच्यांनी कल्पनाला दुसरं लग्न करण्यासाठी देखील सांगितलं होतं, पण कल्पना आपल्या मुलाच्या तोंडाकडे पाहून दुसरं लग्न करत नाही। यामुळे कल्पना आपल्या मुलाच्या आधारावर जगू लागली होती, पण तिला एका साथीदाराची खूप आवश्यकता होती। कल्पनाचा मुलगा रणजित सिंग ठाकूर हा हळूहळू मोठा होत चालला होता। अगोदर त्याने आपल्या शाळेचं शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर त्याने आपल्या कॉलेजचं शिक्षण पण पूर्ण केलं, पण तो कुठेही कामाला लागला नाही आणि आपल्या मित्रांसोबत तो गावामध्येच पेंटिंगचे कामं करू लागला। हे कामं करता करता त्याला आपल्या आईची आर्थिक मदत देखील करायची होती। त्यामुळं हे दोघं मायलेक एकमेकांसोबत खूप खुश होते। पण मागच्या 3 ते 4 वर्षा अगोदर रणजित सिंग ठाकूरची मैत्री आशिष उईकेसोबत झाली। तो त्याच्याच गावातील होता। अगोदर त्यांची ओळख होती, पण मागच्या 3-4 वर्षापासून या दोघांची मैत्री खूप घट्ट झाली होती, कारण हे दोघेसुद्धा पेंटिंगचे कामं करत होते आणि सोबत काम करू लागले, सोबत गुत्ते घेऊ लागले। त्या कारणामुळे रणजित सिंग ठाकूर हा आशिषला आपल्या घरी देखील घेऊन येत होता आणि आशिषला पण रणजितच्या घरी जाणं वारंवार चांगलं वाटत होतं, कारण होतं रणजितची आई। रणजितची आई ही विधवा होती, त्यामुळे ती महिला देखील आशिषला एकदम मोकळ्यापणाने बोलू लागली होती आणि आशिष उईकेला देखील समजलं होतं की त्या महिलेच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे। कल्पना आणि आशिष उईके या दोघांच्या वयामध्ये बराचसा फरक होता, पण तरी देखील हे दोघं एकमेकांसोबत अनैतिक संबंध स्थापित करतात। हे अनैतिक संबंध यांच्या जीवाला किती घातक ठरणार आहेत या दोघांनी विचार देखील केला नव्हता। कधीकधी रणजित हा गावाच्या बाहेर जात होता, तर आशिष हा रात्रभर कल्पनाच्या घरी जाऊन राहत होता। हे दोघेजणे रात्रभर दिवसभर एकमेकांच्या सोबत राहायचे, बाहेर देखील एकमेकांना भेटू लागले होते। या कारणामुळे यांचे हे अनैतिक संबंध या दोघांपुरतेच मर्यादित राहिले नव्हते, तर या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा आता सर्वत्र गावभर पसरली होती। पण या दोघांना कोणावरूनही काही पण देणं घेणं नव्हतं। यांना आपली वासना पूर्ण करायची होती आणि त्यासाठी हे दोघे कोणत्याही मार्गाला जायला तयार झाले होते। एका दिवशी दुपारी कल्पना ही आशिषला फोनवर बोलू लागली आणि तिचा मुलगा हा कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता, पण तो मुलगा अचानक घरी येतो आणि घरी आल्यानंतर कल्पना आपला फोन ठेवून देते। मुलाला थोडीफार शंका आली। काही वेळानंतर तो आपल्या आईचा फोन चेक करतो, तर फोनमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्याची आई त्याच्या जिवलग मित्राला फोनवर बोलत होती। यानंतर तो आपल्या मित्राला या सर्व गोष्टीबद्दल विचारतो, पण त्याचा मित्र या दोघांच्या अनैतिक संबंधाबद्दल असं काहीच नाही असं सांगून स्पष्टपणे नकार देतो आणि या गोष्टी रणजित आपल्या आईला सुद्धा विचारू शकत नव्हता। त्यामुळे त्याला या दोघांच्या अनैतिक संबंधाबद्दल अगोदरच खात्री आली होती आणि ज्या वेळेस 1-2 ठिकाणाहून त्याच्या कानावर या गोष्टी आल्या होत्या, त्याला अशी खात्री पटली होती की त्याच्या आईचे आपल्याच जिवलग मित्रासोबत अनैतिक संबंध आहेत, पण त्याला हे अनैतिक संबंध थांबवायचे होते। यासाठी तो आपल्या मित्राला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तो या सगळ्या गोष्टी कानावर न घेता आपल्या मनाला जे चांगले वाटेल
तोच करू लागला होता, कारण त्याला आता त्या महिलेच्या अंगाचा चटका लागला होता. त्याला त्या महिलेसोबत वारंवार संबंध बनवायचे होते. रणजितने आशिषला वारंवार समजून सांगितले, पण आशिष ऐकायच्या तालामध्ये नव्हता. त्यामुळे शेवटी रणजितने आपल्या 2 मित्रांची मदत घेतली. त्यांचं नाव आहे विनय यादव आणि निखिल यादव. या तिघांनी मिळून आशिषच्या हत्येचा प्लॅन केला. तारीख होती 15 ऑक्टोबर 2025ची. आशिष हा एका घरामध्ये काम करण्यासाठी गेला होता. दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि सर्व मुलं, जे काम करणारी मुलं होती, हे आपापल्या घरी जेवणासाठी गेले. पण आशिष हा गुत्तेदार होता, त्यामुळे तो त्याच ठिकाणी बसून होता. अशामध्ये रणजित आणि त्याचे 2 मित्र हे त्या ठिकाणी पोहोचतात ज्या ठिकाणी आशिषचं काम चालू आहे. आणि आशिष जवळ जाऊन हे दोघेजणे त्याला शेवटचं समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावेळेसुद्धा आशिष हा आपल्या मनाला जे चांगले वाटेल तेच करण्याचं सांगू लागला. त्यानंतर रागामध्ये असलेल्या रणजितने आपल्याजवळ धारदार शस्त्र ठेवले होते. त्याने ते शस्त्र बाहेर काढले आणि आशिषच्या तोंडावर आणि चेहऱ्यावर त्याने भयंकर प्रकारचे वार केले. हे वार एवढे घातक होते की त्यामध्ये आशिषचा जागेवर मृत्यू झाला आणि हे 3 आरोपी जाग्यावरून फरार झाले. त्यानंतर जे मुलं आशिषच्या हाताखाली काम करत होते त्या मुलांनी पोलिसांना सर्व माहिती दिली आणि पोलिसांनी आशिषच्या डेड बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिलं आणि आरोपींना शोधून लागले. आरोपीचं नाव तर पोलिसांच्या अगोदरच समोर आलं होतं, ते म्हणजे रणजित सिंग ठाकूर, विनय यादव आणि निखिल यादव. या तिघांना पोलीस शोधू लागले होते. पण दुसरीकडे आशिषची आई असं म्हणू लागली की तिच्या मुलाची या सर्व घटनेमध्ये काहीसुद्धा चूक नव्हती. अगोदर त्या महिलेने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढले, त्यानंतर ती त्या मुलासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवते आणि त्यानंतर ज्यावेळेस माझा मुलगा तिचं काही पण ऐकत नव्हता, त्या महिलेनेच आपल्या मुलाच्या साहाय्याने माझ्या मुलाची हत्या केली, असे विविध आरोप आशिषच्या आईने कल्पनावर लावले आहे. पण कल्पनाच्या या वासनेमुळे आणि या अनैतिक संबंधामुळे तिचं आयुष्य अगोदरच बर्बाद केलं होतं. पण आता कल्पनाने आपल्या मुलाचं आणि आशिषचंसुद्धा आयुष्य बर्बाद करून टाकलं. या अनैतिक संबंधामुळे 1 नाही, 2 नाही, तर 3-4 कुटुंब उद्ध्वस्त झाली. बाकी तुम्हाला या सर्व घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच सत्य घटनेसोबत.